गुड इव्हनिंग. मायसेल्फ CA प्रफुल्ल शहा. टॅक्समॅन्स यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्याद्वारे आम्ही इझी मराठी लँग्वेजमध्ये लोकांना जे काही नवीन अपडेट्स येतात टॅक्सेशनमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या लॉजमध्ये रूल्समध्ये हे इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा. आज एक आपण 2-3 व्हिडिओजच्या द्वारे इझी लँग्वेजमध्ये थोडं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहे की जो परवा आत्मनिर्भर भारत अभियान आपल्या पूज्य प्राईम मिनिस्टरांनी जो लॉन्च केला होता त्याचा अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे. दिस व्हिडिओ is basically to understand the changes in laws, changes in income tax laws, changes in the understanding of MSME. MSME ची कन्सेप्ट जी त्यांनी चेंज केली आहे, नवीन कन्सेप्ट आलेली आहे. MSME मध्ये आपण बसतो का नाही बसत, त्याचे जे काही 20 लाख कोटीचं पॅकेज त्यांनी लॉन्च केलेलं आहे, पण त्याचा बेनिफिट मला होणार का ॲज अ बिझनेसमॅन किंवा ॲज अ सॅलरीड पर्सन किंवा ॲज अ मिडल क्लास पर्सन त्याचा बेनिफिट माझ्यापर्यंत पोहोचेल का, ह्याचं आपण थोडंसं अंडरस्टँडिंग आज या व्हिडिओद्वारे करणार आहे. पण बिफोर दॅट त्यांनी लॉन्च करताना जे काही छोटे मोठे मुद्दे सांगितले होते, जे काही प्रोव्हिजन्स त्यांनी आणले, जे काही त्यांनी अटी नियमावली त्याच्यात चेंजेस केले किंवा नवीन आणलेत, त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आता बेसिकली त्यांनी जो शब्द, त्यांचा जो मेन मोटो होता हा पॅकेज आणण्यामागं, तो होता की गो लोकल नो ग्लोबल. ह्याचा अर्थ काय? आता ग्लोबल किंवा आउट ऑफ युअर कंट्री ऑर युअर स्पेसिफिक प्रिमायसेस किंवा स्पेसिफिक सिटी ऑर दॅट लिमिट, ह्याच्या बाहेरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल असं नाही आहे. नाव वी हॅव टू बी सेल्फ रिलायंट. लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलं, सेल्फ रिलायंट व्हायचं आपल्याला, आपण सेल्फ सेंटर्ड नाही होते. ओके, सेल्फ रिलायन्सचा अर्थ असा होता की आपण आता आपल्याला गरजा ज्या काही आहेत त्या आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करून आपल्याला भागवायच्या आहेत. ओके, तर हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आज जी एक स्थिरता आलेली आहे मार्केटमध्ये, त्याला कुठेतरी मोशन आलं पाहिजे. एक आपण म्हणतो ना की टू रन देअर नीड्स टू बी सम स्पीडसाठी येण्यासाठी आपल्याला काहीतरी फ्युएल पाहिजे. तर दॅट फ्युएल इज ऑफकोर्स मनी. मार्केटमध्ये ज्या प्रकारे इझिली मनी फिरेल, ज्या प्रकारे डिमांड आणि सप्लायचं सर्कल परत चालू होईल, हे होण्यासाठी गव्हर्नमेंट हॅज टू पुट इन देअर ओन एफर्ट्स. तर ह्याच्यासाठी त्यांनी एक शब्द वापरला, फिस्कल स्टिम्युलस. फिस्कल स्टिम्युलसचा अर्थ काय होतो की अशा प्रकारे बदल घडवून आणायचा फायनान्स रिलेटेड की ज्याच्यातनं लोकांच्या हातात जास्त पैसा येईल, ज्यातनं जास्त डिमांड क्रिएट होईल आणि ऑन द अदर हँड ह्याचंच आपण स्वतः मेक इन इंडिया करून मॅन्युफॅक्चर करून ते जे काही डिमांड्स होतात त्याची सप्लाय करून पूर्तता व्हावी. आता मॅन्युफॅक्चरिंग करायला किंवा सप्लाय करायला जे काही रॉ मटेरियल लागणार आहे, जे काही आपल्याला मॅनपॉवर लागणार आहे, त्याला आपल्याला पैसे द्यायला लागणार. आज आपल्या हातात पैसे नाही आहेत कारण आपल्याला उधारी वसूल झाली नाही आहे, आपल्याला पेमेंट्स करायचे आहेत, लोकांच्या हातात पैसे कमी आहेत, लॉसचा कंप्लायन्स एवढा आहे, मला GSTचं रिटर्न टाकणं पेंडिंग आहे, मला इन्कम टॅक्सचा TDS भरणं पेंडिंग आहे, मला EPF किंवा PF माझं पेमेंट करणं पेंडिंग आहे. तर ह्या सगळ्यासाठी माझ्या हातात फंड्स नाही आहेत किंवा सफिशियंट फंड्स नाही आहेत. तर गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट धिस टू ब्रिंग लिक्विडिटी इन द मार्केट. ओके, तर त्यांनी ऑलमोस्ट एक 14च्या आसपास मेजर्स त्यांनी ह्याच्यात लॉन्च केले, ज्यातले 6 महत्त्वाचे मेजर्स MSME बद्दल आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या MSMEच्या जे काही मेजर्स त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे आणि उरलेल्या पॉईंट्सवरती आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही ह्याच्यानंतर बघू शकता. तर सगळ्यात एक महत्त्वाचं लक्षात घ्या की एक बेसिक फंडामेंटल पॉईंट असा होता की वी हॅव टू रेज अवर डिमांड. ओके, रेज अवर डिमांड, ज्याकरता आपल्याला फंडिंग पाहिजे, ज्याकरता आपल्याला कंप्लायन्स करण्यासाठी किंवा ती खरेदी करण्यासाठी हातात एक खेळतं भांडवल आलं पाहिजे, लोकांकडे हातात खेळता पैसा पाहिजे. तो रेज डिमांड अँड द अदर पार्ट इज इन्क्रीज अवर सप्लाय. आता काय झालंय, तुम्ही जर का पाहिलं रिसेंटली तर बऱ्याच केसेसमध्ये असं आपण बघतो की सप्लाय आहे, डिमांड आहे, सप्लाय आहे, बट रेट्स आर ग्रोईंग. तुम्ही व्हेजिटेबल जरी घ्यायला गेला तरी रेट्स वाढलेत. रिझन काय असेल?
बिकॉज दे नो दॅट द डिमांड जी काय आहे ती स्मॉल एरियामध्ये आहे. तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये आहात, तुम्ही बाहेर दुसऱ्या एरियामध्ये जाऊ शकत नाही खरेदी करण्यासाठी. तर ह्या एरियामध्ये जो काही सप्लाय आहे तो ॲटोमॅटिकली ॲक्यूट होतो आणि त्यामुळं सप्लाय कमी झाल्यामुळं किंवा सप्लाय कमी असल्यामुळं आणि डिमांड जास्त असल्यामुळं त्याचा रेट वाढतो. ऑन द अदर हँड काही ठिकाणी असं पण आहे की सप्लाय करायला, कापडाचा बिझनेस घ्या, सप्लाय करायला माझ्याकडे भरपूर कापड आहे पण मला डिमांड 0 आहे. त्यामुळे मी हाफ रेटला जरी आज 50% जरी विकायला काढलं तरी कस्टमर येणार नाहीये, बिकॉज डिमांड आज नाहीये, सप्लाय असला तरी. तर हे कुठेतरी आपल्याला दोन बाजू भरून काढायच्या आहेत. ओके, टू ब्रिंग स्टिम्युलस टू द इकॉनॉमी. आता 2 महिने आपण लॉकडाऊनमध्ये होतो. 2 महिने लॉकडाऊनमध्ये असल्यानंतर पीपल हॅव, लोकांनी एवढा विचार केला की आता पुढं होणार का नाही होणार, कोरोना व्हायरस जाणार का नाही जाणार, का तो कायमचाच राहणार, कायमचा राहिला तर मला काय होणार. सर मित्रांनो, इमॅजिन करा की जेवढ्या लोकांना कोरोना व्हायरस झालेला होता त्यांच्यातले ऑलमोस्ट 95-98% लोक बरं झालेली आहेत. इट इज नॉर्मल लाईक अ फ्लू. आय एम नॉट सेईंग की आपण त्यामुळं अगदी निष्काळजीपणानं राहिलं पाहिजे. आपण आपलं सोशल डिस्टन्सिंग, आपण मास्क घालणं, आपण आपली काळजी घेणं, आपल्या आसपासच्या गोष्टी क्लीन ठेवणं, आपण डिसिप्लिनमध्ये राहणं, आपल्याबरोबर जे कोणी लोक राहतात, वागतात, आपल्याबरोबर कनेक्शनमध्ये येतात त्यांना पण डिसिप्लिनमध्ये ठेवणं, क्लिनलीनेस त्यांना पण ठेवायला सांगणं, हे सगळं आपल्याला करायचंच आहे. पण बेस लाईन, रूट लाईन हा आहे की आपण घाबरायचं का. फिअर फॅक्टर इज द फॅक्टर विच किल्स एव्हरीथिंग. लक्षात घ्या तुम्ही. आपण घाबरतो प्रत्येक गोष्ट. आज बाहेर जायचं, मी राजवाड्यापर्यंत जरी जाऊन येणार असेल तर आपल्याला घरी आई वडील आधी सांगतील, अरे बापरे काय काम आहे तुला, कशासाठी चाललाय, हे काय चाललंय हे. बट इफ आय स्टे ॲट होम कंटिन्युअसली, लॉकडाऊन आहे ते पाळण्यासाठी मी नक्की राहीन. पण ज्या वेळेला आय हॅव बीन गिवन अ फ्रीडम टू वर्क फ्रॉम होम ऑर आय हॅव अ चान्स दॅट आय कॅन डू सम ॲक्टिव्हिटी, यू शुड पुट युअर स्टेप अहेड. तर आपण मेजर्सकडं इमिजिएटली वळूया. आज MSME बद्दल आधी थोडंसं आपण जाणून घेऊया. MSME काय आहे. MSME इज मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. त्याचा एक वेगळा ॲक्ट क्रिएट केला होता. त्याच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. udyog.in या साईटवर जाऊन तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि रजिस्ट्रेशन कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही जर का कुठल्या प्रोफेशनलची हेल्प घेतली तर तो तुम्हाला नॉमिनल फीस चार्ज करेल. बट इफ यू डू इट युअरसेल्फ देर आर नो चार्जेस ॲट ऑल. कोणी जर का फीस चार्ज करत असेल तर ती फेक साईट आहे, तिथं रजिस्ट्रेशन करू नका. सो udyog.in ला तुम्ही जावा, तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. बेसिक फंडामेंटल पॉईंट हा आहे की तुमच्याकडं आधार नंबर पाहिजे आणि तो आधार कार्डचा नंबर आणि तुमचा मोबाईल हे दोन्ही लिंक असले पाहिजेत. हे जर का लिंक नसतील तर तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जाऊन ते लिंक करून घेऊ शकता. विदिन 48 आवर्स तुमचा नंबर आधार कार्डला लिंक होतो. आफ्टर दॅट यू कॅन गो टू दॅट वेबसाईट आणि तिथं जाऊन तुम्ही तुमच्या फर्मचं, बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, MSMEचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टरला अवेलेबल आहे, ट्रेडिंगला नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का म्हटला की मी आज खरेदी विक्री करतो मालाची, मटेरियलची, तर त्याला MSME कॅटेगरी मिळत नाही. फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग करणारी लोक आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमधली लोक. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मग लेबर आला, कॉन्ट्रॅक्टर आला, CA आले, उद्या लॉयर्स आले, आर्किटेक्ट्स आले, डॉक्टर्स आले, यू कॅन गो फॉर MSME. आता MSMEचे फायदे काय आहेत, MSMEचे फायदे काय आहेत ह्याच्यात आपण खूप डीपली नंतर जाऊ शकतो. ऑलमोस्ट 45 लाख MSMEs भारतात आहेत ज्यांना ह्या पॅकेजमुळे आज गेन होणार आहे. इफ प्रॉपरली दे टेक यूज ऑफ धिस पॅकेज अँड स्कीम. आणि ऑफकोर्स हा बँकांच्या थ्रू तुम्हाला फंडिंग आणि ह्या सगळ्याच्या थ्रू तुम्हाला मिळणार आहे. बट यू बेसिकली नीड टू अंडरस्टँड की तुम्हाला कुठले कुठले फायदे त्याच्यातनं मिळणार आहेत. आता MSMEंना एवढं पॅकेज देताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट केला म्हणजे ते चेंज द डेफिनेशन ऑफ MSME. MSMEची त्यांनी डेफिनेशन पूर्णपणे चेंज केली. तर आपण त्या डेफिनेशन आणि MSME कॅटेगरीमध्ये मी बसतो का, ओके, आणि तो बसला तर मी कुठल्या कॅटेगरीत बसतो, मायक्रोमध्ये बसतो, स्मॉलमध्ये बसतो का मीडियममध्ये बसतो, हे आपल्याला पहिलं बघायचं आहे. ओके, तर आपण आधी काय होतं, ओल्ड राईनमध्ये काय होतं आणि आता नवीन ह्याच्यात त्यांनी MSMEला चेंज काय केलं ह्याच्याबद्दल अंडरस्टँड करून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घेतला की मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही करत असाल किंवा तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तरच तुम्ही ह्याच्या अंडर येता. सेकंड महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला आधी त्यांनी इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया ठेवला होता.
ओके, त्यांनी आधी 2 पार्ट केले होते. मॅन्युफॅक्चरिंग वेगळं ठेवलं होतं, सर्व्हिस सेक्टर वेगळा ठेवला होता. ओके, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही जर का असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंट 25 लाखाच्या आत असेल तर तुम्ही मायक्रो, तुम्ही 25 लाख ते 5 कोटीमध्ये असाल तर तुम्ही स्मॉल होता, आणि 5 कोटी ते 10 कोटी तुमची असेल तर तुम्ही मीडियम होत होता. दिस वॉज फॉर मॅन्युफॅक्चरिंग. तुमची सर्व्हिस इंडस्ट्री जर का होती आधी ओल्ड ह्याच्यात, तर तुमचे लिमिट्स होते 10 लाखापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट जर का असेल तर ती तुम्ही मायक्रो होता. 10 लाख ते 2 कोटीपर्यंत जर का तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही स्मॉल होत होता, आणि 2 कोटी ते 5 कोटी जर का तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही मीडियम साईज होता. आता ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी. तुम्ही म्हणाल मी लँड अँड बिल्डिंग घेतलंय, माझी बिल्डिंगच 10 कोटीची आहे. सॉरी, दॅट इज नॉट काउंटेड. तुम्ही प्लांट अँड मशिनरी, वर्किंग प्लांट अँड मशिनरीमध्ये किती इन्व्हेस्ट केलेला आहे, दॅट व्हॅल्यू इज टू बी टेकन. मग ही व्हॅल्यू जर का तुमची मॅन्युफॅक्चरिंग युनिटला त्यांनी 10 कोटी केली होती आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला त्यांनी 5 कोटी केली होती, इथपर्यंत जर का तुम्ही असाल तर तुम्ही एमएसएमईमध्ये बसत होता. तर तो क्रायटेरिया त्यांनी चेंज करून त्यांनी न्यू क्रायटेरिया सुरू केलेला आहे, आणि ह्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमधला त्यांनी गॅप काढून टाकलाय. दोघांना लिमिट्स सेम आहेत. ओके, पण आधी क्रायटेरिया फक्त इन्व्हेस्टमेंट होता की तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय प्लांट अँड मशिनरीमध्ये. आता मात्र त्यांनी इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज टर्नओव्हर, लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज टर्नओव्हर आणि अँड टाकलाय त्यांनी. म्हणजे तुम्ही दोन्ही क्रायटेरियामध्ये जर का बसलात तरच तुम्ही त्या स्पेसिफिक कॅटेगरीजमध्ये बसता. तर आपण ते कॅटेगरीज बघूया कुठले कुठले आहेत ते. तर इन्व्हेस्टमेंट 1 कोटीच्या आत आणि टर्नओव्हर 5 कोटीच्या आत हे असेल तर तुम्ही मायक्रो आहात, मायक्रो एमएसएमई. जर का तुमचं 1 कोटी ते 10 कोटी इन्व्हेस्टमेंट असेल आणि 5 कोटी ते 50 कोटी तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्ही स्मॉल एमएसएमई कॅटेगरीमध्ये येता. आणि शेवटची कॅटेगरी मीडियम आहे, त्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट 10 कोटी ते 20 कोटी, 10 कोटी ते 20 कोटी, अँड तुमचा टर्नओव्हर 50 कोटी ते 100 कोटी ह्याच्यामध्ये असला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं? ओके, सो 2 क्रायटेरियाज तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज तुमचा टर्नओव्हर, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची कॅटेगरी बघायची आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री ही कॅटेगरी त्यांनी एकत्र केली, बट त्यांनी 2 स्पेसिफिक पॉईंट्स आणले. आधी फक्त इन्व्हेस्टमेंट बघायचे प्लांट अँड मशिनरीमधली, आता इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज तुमचा बिझनेसचा टर्नओव्हर हा चेक केला जाणार, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला तुमची कॅटेगरी एमएसएमईमध्ये कुठली बसते ही कॅटेगरायझेशन बघितली जाणार. ओके, सो आपण एमएसएमईच्या डेफिनेशनमध्ये काय चेंज झाला आहे हे आपण पाहिलं. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो मध्ये, की एमएसएमई रजिस्ट्रेशन जर का तुम्ही आतापर्यंत केलं नसेल आणि तुमची जुनी फर्म आहे बट तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसता, ओके, यू कॅन गो अँड रजिस्टर्ड ॲज ऑफ टुडे. असं नाही आहे की एका स्पेसिफिक डेटला जे एमएसएमई रजिस्टर्ड होते त्यांनाच हे गेन्स देणार आहे. ऑलमोस्ट 45 लाख एमएसएमईज रजिस्टर्ड आहेत भारतात आज. पण तुम्ही जर का ह्या कॅटेगरीमध्ये बसत असाल, म्हणजे इव्हन ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मी पण ह्याच्यात बसतो, सो इव्हन आय कॅन गो अँड रजिस्टर. आता ह्याच्यात फायदे भरपूर आहेत, म्हणजे त्यातला महत्त्वाचा फायदा तुम्हाला सांगतो, तुम्ही एमएसएमई असाल तर तुम्हाला तुमच्या क्रेडिटर्सनी इन्क्लुडिंग गव्हर्नमेंटनं तुम्हाला 45 डेजच्या आत पेमेंट करणं कंपल्सरी आहे, आणि जर का ते दिलं नाही तर तुम्हाला कंपल्सरी त्या लोकांनी इंटरेस्ट देणं भाग आहे, आणि त्या इंटरेस्टला ते तुम्हाला जे काही इंटरेस्ट दिलं जाईल लेट पेमेंट करण्यासाठी त्याचं डिडक्शन त्या समोरच्या पार्टीला मिळणार सुद्धा नाही. त्याला कंपल्सरी इन्कम टॅक्समध्ये डिसअलाव केलेलं आहे, बिकॉज इट इज अज्युम्ड की ते पेनल इंटरेस्ट आहे, ती पेनल्टी आहे समोरच्यावरती लावलेली की तुम्हाला पे केलेलं नाहीये. प्लस तुम्हाला भरपूर अजून फीचर्स तुम्हाला मिळतात. तुम्हाला सबसिडीजमध्ये फायदा होतो, तुम्हाला बिझनेसमध्ये कोटेशन्स किंवा कुठं तुम्हाला अप्लाय करायचं असेल कुठलं काम घेण्यासाठी तर त्याच्यासुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो. तुम्हाला काही ठिकाणी लोन्समध्ये जर का तुम्ही प्रॉपरली रिपेमेंट जर का केलं तर तुम्हाला 2-2% व्याजमध्ये सूट आहे वार्षिक. तर अशा प्रकारचे एमएसएमईजला खूप फायदे आहेत, त्यामुळे एमएसएमईला रजिस्टर करा, तुम्हाला चार्जेस काही नाही आहेत. आणि मेन म्हणजे लॉ समजून घ्या. एमएसएमईचा लॉ तुम्हाला इतके फायदेमंद आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट करते की तुम्ही एक मीडियम, स्मॉल, मायक्रो, मीडियम टाईपचे तुम्ही एक एंटरप्राइज आहात, विच इज फीडिंग फ्यू लाईव्स, विच इज अ बूस्टिंग फॅक्टर ऑफ द इकॉनॉमी. तो इकॉनॉमीला चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे
घटक आहे आणि ह्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना सगळ्यात जास्त बूस्ट करते. लक्षात घ्या, टॉप लेवल आणि लोअर लेवल. तुम्ही म्हणाल की गरीब लोकांसाठी काय केलं, श्रीमंत लोकांसाठी काय केलं, नाही. मीडियम ज्या वेळेला मधली मशिनरी चालायला स्टार्ट होईल, ऑटोमॅटिकली मधल्या मशिनरीमध्ये खालची मिडल आणि लोअर लेवलची लोक कामं करतात, त्यांना फंडिंग मिळेल, लेबरर्सना पेमेंट मिळेल, त्यांना काम मिळेल आणि हे झाल्यानं ऑटोमॅटिकली खालपासून इकॉनॉमी सगळी वाढायला चालू होईल. ओके, सो वी अंडरस्टूड द डेफिनेशन ऑफ MSME. आता त्यांनी MSME साठी जे काही अपलिफ्टमेंट, त्यांना ग्रो करण्यासाठी जे त्यांनी स्टेप्स घेतलेत, त्यात त्यांनी 3 पार्ट्स केलेले आहेत. ओके, आपण ते तिन्ही पार्ट्स महत्वाचे बघूया. ओके, तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट त्यांनी, सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप जी त्यांनी केली आहे, दॅट इज अगेन, ह्याच्यात मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो की पहिली स्टेप जी आहे दॅट इज फॉर ऑल बिझनेसेस अँड MSMEs. म्हणजे असं तुम्ही जर का एखादा बिझनेस आहे आणि जो ह्या कॅटेगरीमध्ये बसतो, MSME नसेल तरी तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. तर प्रोव्हिजन ऑफ लिक्विडिटी, आता ती लिक्विडिटी कशी प्रोव्हाइड करणार बिझनेसला, त्यासाठी त्यांनी जे काही आता स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जे काही त्यांनी कंडिशन्स आणले ते सांगणार आहे, त्याच्यात त्यांनी ऑलमोस्ट 3 लाख crores इमर्जन्सी वर्किंग कॅपिटल फंडिंग इन्फ्यूज केलेलं आहे. ओके, तर ह्यासाठी काय आहे की ऑल बिझनेसेस इन्क्लुडिंग MSMEs आर एलिजिबल फॉर दिस काइंड ऑफ लोन. एलिजिबल म्हणजे त्यांना मिळू शकतं लोन ह्या टाईपचं. आता त्याला त्यांनी वर्ड वापरलंय इमर्जन्सी क्रेडिट लाईन. इमर्जन्सी क्रेडिट लाईन म्हणजे काय, इमिजिएटली मला काहीतरी ऑर्डर्स आहेत किंवा मला कुठेतरी मला मार्केटमध्ये पैसे अडकलेत पण मला आता मिळत नाहीये, ऑर्डर मात्र आहे पण ती ऑर्डर प्रोसेस करायला माझ्याकडे फंडिंग नाहीये, माझे सगळे पैसे उधारीमध्ये अडकलेत. तर ॲट धिस मोमेंट तुम्ही बँकेकडे जाऊ शकता. तुमचं जेवढं 29 फेब्रुवारी 2020ला वर्किंग कॅपिटल क्रेडिट लाईन असेल, म्हणजे धरून चालत कोणाचं एक 50 लाखाचं लोन आहे, तर त्याच्या 20% म्हणजे 10 लाख रुपये एवढं तुम्हाला ॲडिशनल इमर्जन्सी क्रेडिट लाईन दिली जाईल एक्स्ट्रा. ओके, नेक्स्ट पॉइंट, हे 10 लाख रुपये जे तुम्हाला मिळणार आहेत किंवा हे जे काही तुम्हाला इमर्जन्सी क्रेडिट लाईनच्या थ्रू तुम्हाला एक्स्ट्रा लोन देणं जाणार आहे, एक्स्ट्रा लिक्विडिटी दिली गेलेली आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला 12 महिन्याचा मोरेटोरियम आहे. यू डोंट नीड टू रिपे एनिथिंग. 12 महिन्यानंतर तुमचं प्रिन्सिपल इंटरेस्ट तुम्हाला पे करायचं आहे आणि इव्हन ह्या प्रिन्सिपल इंटरेस्टला बँकांना गव्हर्नमेंटनं गॅरंटी दिलेली आहे. सो इव्हन बँक्स आर नॉट फिअर टू पे यू ऑर गिव्ह यू दोज लोन्स. ओके, सो लक्षात घ्या की तुम्हाला मोरेटोरियम पिरियडमध्ये तुम्हाला पूर्ण अमाऊंट ती वापरायला मिळणार आहे. 12 महिने तुम्हाला ते कोणी फंडिंग रिपे करायला सांगणार नाहीये. 4 वर्षापर्यंत ह्या लोनचं टेन्युअर असू शकतं. 4 years पर्यंत यू डोंट नीड टू रिपे बॅक धिस लोन. ओके, तुम्हाला मी अजून एक पॉईंट आता सांगितला की ह्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटनं 100% क्रेडिट गॅरंटी दिलेली आहे. ह्या गॅरंटीसाठी बँकेला किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटला कुठलीही फी पे करायची नाहीये. देर इज नो फीज फॉर धिस गॅरंटी गिवन बाय गव्हर्नमेंट फॉर द लोन्स. प्लस ह्या 10 लाखासाठी तुम्हाला कुठलंही एक्स्ट्रा कोलॅटरल द्यायचं नाहीये. आता का नाही द्यायचं कोलॅटरल? कोलॅटरलची गरजच नाहीये बिकॉज ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज गिवन गॅरंटी टू दिस एक्स्ट्रा लोन, इमर्जन्सी क्रेडिट लाईन लोन. ओके, सो इन दिस केस रिमेंबर यू कॅन ऑप्ट दिस 20% लोन. ओके, आता ह्याच्यात कुठल्या टाईपचे बॉरोवर्स येऊ शकतात ह्याच्या मात्र त्याने लिमिट दिलेली आहे की ऑल दोज बॉरोवर्स ज्यांचं आउटस्टँडिंग लोन 25 कोटीपर्यंत आहे अँड ज्यांचं टर्नओव्हर 100 कोटीच्या आत आहे, हीच लोक बसू शकतात. म्हणजे जर का एखाद्याचं आउटस्टँडिंग लोन 25 कोटीच्या वर असेल तर तो ह्या स्कीममध्ये बसू शकत नाही, किंवा एखाद्याचं जर का टर्नओव्हर 100 कोटी क्रॉस झाला असेल तर तो सुद्धा ह्याच्यात बसणार नाही. म्हणजे 2 क्रायटेरिया त्याच्यात बघायचे. एक म्हणजे 25 कोटीच्या आत तुमचा लोन आउटस्टँडिंग पाहिजे 29 फेब्रुवारीला अँड तुमचा टर्नओव्हर 100 कोटीच्या आत पाहिजे, तर तुम्ही ह्या स्कीममध्ये बसून तुम्ही एक्स्ट्रा 20% लोन घेऊ शकता. लोन कुठलं? लोनचा बॅलन्स ॲज ऑन 29 फेब्रुवारी 2020 आणि तुम्ही ह्या लोनसाठी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अप्लाय करू शकता आणि तुम्हाला लोन मिळू शकतं. ओके, सो हा फर्स्ट पार्ट होता. MSMEsना कसं हेल्प करायचं, लिक्विडिटी कशी इंट्रोड्यूस करायची, त्यासाठी हा त्यांनी इंट्रोड्यूस केलेला हा फर्स्ट स्टेप होता. आता एक दुसऱ्या काइंडचे MSME आहेत जे NPA, ज्यांना त्यांनी स्ट्रेस्ड NPA असं म्हटलंय, स्ट्रेस्ड MSMEs म्हटलेले, की ते स्ट्रेस्ड विथ म्हणजे काय, त्यांच्यावरती प्रेशर आहे. कुठल्या टाईपचं प्रेशर आहे? तर ते आयदर त्यांना पहिलं तुमचं जुनं लोन रिपे करता आलं नाही त्यामुळे ते NPA झालेत, किंवा त्यांचे NPA नाही झाले, नॉन परफॉर्मिंग नाही आहेत, पण
त्यांना त्यांचं बिझनेस चालवता येत नाही, त्यांना त्यांचे लोन किंवा हप्ते पूर्णपणे भरता येत नाहीत. अशा टाईपचे जे स्ट्रेस MSMEs आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी स्कीम लॉन्च केलेली आहे. तर ह्याच्यात त्यांनी काय केलं की ह्याच्यासाठी त्यांनी 20,000 crore इक्विटी फंड त्यांनी क्रिएट केलेला आहे. त्याला सबऑर्डिनेट डेप्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे, शब्द सबऑर्डिनेट डेप्ट म्हटलेला आहे. आणि ह्यासाठी त्यांनी एक CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस अशी त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे. हे ट्रस्ट फॉर्म केलेलं आहे. हे फंडचं नाव तुम्ही समजू शकता. आणि दे विल गिव्ह गॅरंटी फॉर द लोन गिव्हन टू यू. म्हणजे MSMEला जे काय लोन दिलं जाईल त्या लोनसाठी ह्या CGTMSEच्या अंडर बँकांना गॅरंटी दिली जाईल, बँकांना बॅकअप दिला जाईल आणि त्या बॅकअपच्या आधारे तुम्हाला लोन दिलं जाईल. आता लोन देताना ह्याच्यात मात्र एक पॉईंट लक्षात ठेवा, तुमच्या फर्मला लोन नाही देणार ते त्या फर्मच्या प्रमोटरला, म्हणजे आपण म्हणू की एखादी पार्टनरशिप फर्म आहे MSME, तर त्याचा पार्टनर आहे, तर त्या पार्टनरला लोन दिलं जाईल. प्रमोटर ऑफ अ बिझनेसमॅन विल बी गिव्हन लोन हू कॅन देन इंट्रोड्यूस दॅट अमाऊंट इन द बिझनेस ॲज हिज इक्विटी. त्याची मालमत्ता, त्याचं कॅपिटल म्हणून तो त्या फर्ममध्ये ते स्वतःच्या नावावर घेतलेलं लोन इन्फ्यूज करू शकतो. सो दिस वॉज द सेकंड कॅटेगरी, ज्याला आपण स्ट्रेस्ड MSMEसाठी हेल्प करणार म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता थर्ड एक कॅटेगरी आहे MSMEsची की विच आर ॲक्च्युली हॅव्हिंग अ ग्रोथ पोटेन्शियल. त्यांच्यात खूप पोटेन्शियल आहे त्यांच्यात बिझनेस करण्यासाठी आणि मार्केट ग्रॅब करण्यासाठी आणि मार्केटमध्ये ग्रो करण्यासाठी एकदम खूप जास्त त्यांच्याकडे ताकद आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया की धरून चला एखादी MSME आता फॉर्म झाली जी मॅन्युफॅक्चरिंग करते मास्क किंवा हँडग्लोव्ज असं काहीतरी ते मॅन्युफॅक्चर करते, तर त्याला डिमांड किती असेल, इट कॅन ग्रो लाईक एनिथिंग. तर अशा प्रकारचे जे काही बिझनेसेस आहेत की ज्यांची ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त आहे, ह्यांच्यासाठी त्यांनी थर्ड कॅटेगरी लॉन्च केलेली आहे. तर ह्यासाठी त्यांनी एक जरा कन्सेप्ट नवीन आणलेली आहे. ऑलमोस्ट 50,000 crores इक्विटी फंड त्यांनी क्रिएट करायचं ह्यासाठी ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यात त्यांनी एक असं कन्सेप्ट आणली आहे की मदर डॉटर फंड म्हणून त्यांनी काढलाय. मदर डॉटर, आणि त्याला त्यांनी फंड ऑफ फंड्स असं म्हटलेलं आहे. तुम्ही व्हेंचर कॅपिटल फंड म्हणून जर का कन्सेप्ट ऐकले असेल तर ती वेगळी काही नाही, ती हीच फंड आहे. ओके, पण ह्याच्यात त्यांनी कन्सेप्ट वापरली आहे मदर डॉटर फंड. तर मदर फंड म्हणजे काय आणि डॉटर फंड म्हणजे काय, ह्याचं थोडंसं आपण कन्सेप्ट समजून घेऊया. तर मदर फंड म्हणजे काय माहिती आहे का, मदर फंड इज अ फंड जी गव्हर्नमेंटकडनं किंवा वरच्या अथॉरिटीजकडनं फंड एकत्र करते. कशासाठी, टू बी गिव्हन टू दी स्मॉल डॉटर फंड्स. आणि हे स्मॉल डॉटर फंड्स काय करतात, मदर फंडकडनं पैसे घेतात, बाहेरच्या लोकांकडनं, प्रमोटर्सकडनं, बाहेरच्या लोकांकडनं, सगळ्यांकडनं पैसे घेतात आणि मग एक इक्विटी फॉर्म करतात जे त्या स्टार्टअपला ते इक्विटी म्हणून देतात. आणि ह्या इक्विटीच्या ह्याला कॅपिटल जे काय म्हणतो आपण, ह्या कॅपिटल इन्फ्युजनमुळं जे काही त्या MSMEsना ग्रोथ पोटेन्शियल असणाऱ्या MSMEsना जे काही चालना मिळणार आहे दॅट विल बी फॅब्युलस. आणि त्यांचं टार्गेटच हे की दीज MSMEs शुड बी प्रमोटेड. त्यांना इतकं आपण हातभार लावला पाहिजे की त्यांना त्या MSMEsना स्टॉक एक्सचेंजपर्यंत त्यांना पोहोचवायचं. दे शुड बी लिस्टेड ऑन द स्टॉक एक्सचेंज. इथपर्यंत त्यांनी स्टेप्स घ्यायचे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हा फंड लागू केला आहे. त्यासाठी ऑलमोस्ट त्यांनी 10,000 कोटी टाकून एक इक्विटी फॉर्म केला आहे ज्याला फंड ऑफ फंड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या व्हेंचर कॅपिटल किंवा डॉटर फंड्सचा जो काय मेन फंड आहे त्या मदर फंडला त्यांनी फंड ऑफ फंड्स म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी आता इमिजिएटली 10,000 कोटी टाकलेले आहेत. त्याच्या अंडर डॉटर फंड्सला अमाऊंट दिली जाईल. डॉटर फंड्स काय करतील, बाहेरच्या लोकांकडनं प्लस स्वतःची अमाऊंट अशी मिळून त्या स्टार्टअप्समध्ये इन्फ्यूज करतील. आणि दो स्टार्टअप्स आर एक्सपेक्टेड टू ग्रो अप टू देअर मॅक्सिमम पोटेन्शियल अँड देन गेट लिस्टेड ऑन द स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. तर ह्या 3 महत्त्वाच्या स्टेप्स त्यांनी MSMEसाठी घेतलेल्या आहेत. अजून एक छोटीशी कन्सेप्ट आणि किंवा कन्सेप्ट
कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक हेल्प त्यांनी MSME साठी आणलेली आहे. छोट्या MSMEs ज्या आहेत त्यांना अजून एक फार महत्त्वाचा दरवर्षी फायदा व्हायचा. फेअर्समधनं किंवा ट्रेडचे जे फेअर्स असतात ना, आपण बघतो बिल्डर्सचा फेअर असतो जिथं सगळे बिल्डर्स एकत्र येतात आपल्या आपल्या स्कीम लॉन्च करण्यासाठी. तसंच ट्रेड फेअर्स दिल्लीला होतात किंवा मुंबईला होतात जिथं आपला नवीन प्रोडक्ट ते येऊन लोकांपर्यंत पोहोचवतात. तिथं भरपूर लाखोच्या पटीमध्ये लोक येतात आणि त्यांना नवीन कन्सेप्ट्स किंवा नवीन आयटम्स मार्केटमध्ये काय आलेत ते कळतात. बट बिकॉज ऑफ कोविड-19 अनलकीली आता सच टाईप ऑफ गॅदरिंग्स वुड नॉट बी अलाउड. अशा टाईपचे आपण ट्रेड फेअर्स घेऊ शकत नाही. तर ह्यासाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म मार्केट प्लॅटफॉर्म म्हणून लॉन्च करायचं ठरवलेलं आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड असणार आहे. तुम्ही ॲक्च्युली ऑनलाईन कनेक्टेड असलं पाहिजे, तुम्ही सगळं शिकलं पाहिजे. ह्या ऑनलाईन मार्केट फॅसिलिटीमध्ये जर का तुम्ही रजिस्टर झाला, तुम्ही तुमचा प्रोडक्ट तिथं रजिस्टर केला आणि तिथं जर का तुम्ही लोकांना दाखवलं तुम्हाला डायरेक्ट बायर्स मिळतील. आणि इमॅजिन करा एखाद्या ट्रेड फेअरला एक लिमिटेड लोक येतात किंवा एखाद्या एक्झिबिशनला लिमिटेड लोक येतात, पण अशा मार्केट फॅसिलिटीमध्ये लाखो आणि करोडो पटीमध्ये लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि तुमच्या प्रोडक्टला वाव मिळू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही मार्केट फॅसिलिटीचा पण फायदा घेतला पाहिजे, ज्या अर्थी तुमच्या MSMEला ग्रोथ मिळेल. तर मला असं वाटतंय की ह्या आत्मनिर्भर अभियानमध्ये जो काही त्यांनी कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण आपल्यावरती निर्भर राहिलं पाहिजे. आपण म्हणजे भारतीयांनी निर्भर राहिलं पाहिजे. आजकाल आपण ऐकतोय की बॉयकॉट चायना प्रोडक्ट्स आलेला आहे. आपण मॅक्सिमम बाहेरच्या कंट्रीजमधून खरेदी नाही केलं पाहिजे, बाहेरचे प्रोडक्ट्स नाही वापरले पाहिजे. त्याच्या मागचं बेसिक रिझन हे आहे की आपल्याकडं सुद्धा एवढं पोटेन्शियल आहे, आपल्याकडं क्वालिटी देण्याची क्षमता आहे, तर ती आपण दिली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे सगळ्या जे काय व्ह्युअर्स आहेत त्यांना बघण्यासाठी की एका पॉईंटमध्ये फक्त आपण असा विचार करण्यापेक्षा की आम्ही चायनीज प्रोडक्ट घेणार नाही किंवा आम्ही अमेरिकन प्रोडक्ट घेणार नाही किंवा आम्ही काही देणार नाही. फर्स्ट आपण एक पण केला पाहिजे की सर्व्हिस इंडस्ट्री असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, आपण आपला प्रोडक्ट इतक्या हाय क्वालिटीचा बनवू, ओके, की आपल्याला कोणी कॉम्पीट नाही केलं पाहिजे. ओके, रेट्स आर अपार्ट. मी म्हणतो की ते रेट सुद्धा खालती येतील ज्या प्रकारे आपण आपल्याकडं आपल्या लेबरला प्रॉपर स्किल देऊ, आपण त्यांना शिकवू, आपण त्यांना प्रॉपर ट्रेन करू आणि त्यांना त्या प्रकारे पेमेंट्स पण करू, तर ते सुद्धा स्किल होतील. आणि एक खूप चांगल्या प्रकारे मला असं वाटतं की बरेच ठिकाणी आपण बघतो की सेकंड क्वालिटी, थर्ड क्वालिटी अशा टाईपचं प्रोडक्ट बनवून मार्केटमध्ये लॉन्च करतात लोक. त्याच्यानंतर आपल्याला मार्केट मिळत नाही. आपल्याकडं प्रॉब्लेम तोच होता. आपण मोबाईल जर का म्हटलं तर आपण इमिजिएटली विवो, ओप्पो किंवा आपण ह्याच्याकडे बघत होतो सुरुवातीला, कारण की त्यांनी काय केलं की त्यांनी जे सॅमसंग किंवा आयफोनची जी क्वालिटी आहे किंवा त्याचे फीचर्स आहेत ते हाफ रेटमध्ये आपल्याला देत होते, म्हणून आपण ते फोन्स घ्यायचा प्रयत्न करत होतो किंवा आपण त्याच्याकडे जात होतो. आता जर का इंडियामध्ये आपण फोन घ्यायचा म्हटलं तर रिसेंटली MI हॅज स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. अशा प्रकारे आता आयफोन येतो इंडियामध्ये, सॅमसंगचे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपण इथे असेंबल करतो. तर आपल्याकडंच जर का आपला इतक्या वर्षात आपल्याकडे एकही असा ब्रँड नाहीये की ज्यानं हाय क्वालिटी मोबाईल फोन आणला असेल. इमॅजिन कर जर का एखाद्याने हाय क्वालिटी मोबाईल फोन लॉन्च केला, तर त्याला आपल्याला बाहेर जायची गरजच पडणार नाही. तर दिस अप्लाइज टू एव्हरीवेअर. तुम्ही जर का एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमध्ये असाल, तुम्ही एखादे बिल्डर असाल, तुम्ही एखादा ट्रेडिंग करणारे बिझनेस असाल, तुम्ही एखादा CA असाल, तुम्ही लॉयर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, सर गिव्ह युअर बेस्ट, गिव्ह युअर टॉप क्वालिटी. तुम्हाला माहिती आहे का, लोकांना रुपयाचा ₹1.25 पे करायला त्रास होणार नाही इफ यू गिव्ह द हायेस्ट क्वालिटी यू कॅन. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो हाय क्वालिटी देण्यासाठी तुम्हाला फक्त 1 किंवा 2 स्टेप एक्स्ट्रा जायला लागतं. ओके, त्यानं काय रेट डायरेक्टली डबल ट्रिपल होत नाही. सो ट्राय टू ब्रिंग क्वालिटी इन द फंक्शनिंग ऑफ युअर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ऑर इन युअर सर्व्हिस एंटरप्राइजेस. आणि तुमच्या कामात, तुमच्या क्वालिटीमध्ये तुम्ही प्रयत्न करून तो आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही 100% बघा की आपल्याला सक्सेस किती येत आहे. ते आपल्याला आपण खरोखर आत्मनिर्भर हो. आत्मनिर्भर होण्यासाठी जे काय डिसिप्लिन, जी काय क्वालिटी, जी काय क्लिनलीनेसचे रूल्स, जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा विचार करा. आपल्या आसपास बघा, मी किती ठिकाणी जातो युनिट्समध्ये, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये, इतकी घाण असते, इतकं अनक्लिनलीनेस असतं. तुम्हाला सांगतो की आपल्याला असं वाटतं की हाऊ आर दीज पीपल वर्किंग हिअर. ट्राय टू वर्कआउट ऑन दॅट. आपण बघा, आपण फिरा, आपल्याला किती लॉस आहे मला सांगा. क्लिनलीनेस ठेवायला किंवा डिसिप्लिन आणायला त्यात काहीच कमी नाही पडू शकत. आपण जर का आपले रूल्स प्रॉपर ठेवले, आपण आपले डिसिप्लिन ठेवलं, जर का मूल जो काही बिझनेसचा मालक आहे
त्यानंच जर का प्रॉपर आणि स्ट्रिंजंट रूल्स आणले आणि क्लिनलीनेस आणि बाकी सगळ्या गोष्टींसारखे जर रूल्स ठेवले तर मला नाही वाटत की कधी प्रॉब्लेम येईल. म्हणजे मला असं वाटतं की जे काही लोक बघतात त्यांना दे शुड ॲग्री विथ मी. म्हणजे तुम्हाला जर का काही वेगळं वाटत असेल तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला असं वाटतं की आत्मनिर्भर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट पॉईंट आहे की आपण आपल्या माइंड्समधनं फिअर काढलं पाहिजे. ज्या फिअरमध्ये आपण आज राहतोय किंवा मी ज्या प्रकारे लोकांना बघतोय की फिअर फॅक्टरमुळे लोक बाहेर पडत नाहीयेत किंवा फिअर फॅक्टरमुळे लोक काम करत नाही अँड दे हॅव गॉन इन टू सम काइंड ऑफ डिप्रेशन मोड. त्यांना हे कळत नाही की आपण फायनान्शियली राहू का न राहू. म्हणजे मी आधी ऐकायचो की मला बरेच वेळा माझे मित्र किंवा आणखीन काही हे आहेत क्लायंट्स आहेत ते मला म्हणायचे की आपल्याकडे एवढे की आपल्या पुढच्या 2 पिढ्या बसून खातील. आणि इमिजिएटली 2 महिने लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण जगू का मरू. जस्ट इमॅजिन. म्हणजे आपण फिअर फॅक्टरमुळं किती आपण घाबरतो. ओके. सो माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की फिअर फॅक्टर घालवा, प्लॅन करा. तुम्ही घरी जरी असाल, अजून लॉकडाऊन चालू आहे सर, एवढे प्लॅनिंगचे पॉईंट्स आहेत. मी आपण पुढे व्हिडिओमध्ये मी अजून त्याच्यावरती पण एक व्हिडिओ आणणार आहे ह्याच्यानंतर की आपण कशा प्रकारे आपले फायनान्सेस प्लॅन केले पाहिजेत. की लॉकडाऊनमध्येच नाही, लॉकडाऊन नंतर मी स्वतःला कसं रिवाईव्ह करावं, माझे इन्व्हेस्टमेंट्स कसे प्लॅन केले पाहिजेत, ह्याच्यावरती पण आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ MSME रिलेटेड होता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून ह्या स्कीम्समध्ये जे काही लॉन्च केलेलं आहे, आत्मनिर्भर अभियान स्कीमच्या पॅकेजमध्ये जे काही आपल्या निर्मला सीतारामन मॅडमनी पॅकेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे. नक्की तो व्हिडिओ बघा. टॅक्समाइंड्स यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कनेक्टेड राहा. बेल आयकनला क्लिक करून तुम्ही कनेक्टेड राहा. म्हणजे आमचे जे काही पुढचे व्हिडिओज येतील ते तुम्हाला मिळत राहतील. आणि अशा प्रकारे आम्ही तुम्हाला अजून बरेच माहिती देणार आहोत. सो स्टे कनेक्ट. थँक्यू फ्रेंड्स.